तुम्ही म्हणाल बाई आली तवाची नवऱ्याचंच घराने सांगते, नवऱ्याचंच घराने सांगते, नवऱ्याचं घराने सांगतच लागते. नवऱ्याचं घरान जर आपण झाकू झाकू ठेवलं आणि एखादा मान जर उघडलं असा धपकन वास मारते. म्हणून नवऱ्याचं घराने सांगतच नाही. इकडे या, हे काय ना भरवलं वा, इकडे या, अहो इकडे या ना. अशी फिरा मागून, अशी फिरा ना. काय ना भरलं वा, त्याले करून पस्तावली मावशी, त्याले करून पस्तावली. म्हणजे चांगल्या चांगल्या पोरायचे निरप येऊन गेले होते तुमच्या गावातल्या. चांगल्या चांगल्या पोरायचे काय तुमच्या गावात आली तेव्हापासून मला नरेंद्र मोदीचे 5 फोन येऊन गेले. आणि नरेंद्र मोदी काय म्हणे, बाई मी आतापर्यंत लग्न केलं नाही, पण तुले जशी पाहिली ना म्हणे तेव्हापासून आता लग्न करायचाच विचारत आहे. करतो का म्हणे बाई माझ्यासोबत लग्न. पण मी नरेंद्र मोदीने नाही म्हटलं. काहून नाही म्हटलं, कारण की तुमच्या गावातल्या साऊंडवाल्या भाऊली माझे शब्द घेऊन होता, लग्न करीन तर तुमच्या सोबत कराल का. ही वाटच पाहत होतो. कवा बाई म्हणते कवा आपला नंबर. काय सांग म्हणते मावशी. म्हणून माझ्या नात्रा या पहिल्या चरणात सांगतात, हळद वाटुनी बाटीला पाटा, हळद वाटुनी बाटीला पाटा, गुणाचा नवरा मोठा हळदीने मोठा, नागबा नवरा नागबी नवरी दोघी बसले चराचरी, नागबा नवरीने संसार बसला, नागबी नवरी नवरी वेळी. माझ्या नाथाची शब्दशी विचित्र आहे, पण बोल मात्र खूप मार्मिक आहे. माझ्या नाथबाबांनी काय म्हटलं, नागवा नवरा नागवी नवरी. तुम्हाला नवरदेव नागवा दिसता का हो, नवरी नागवी दिसत आहे का. पण आपण जेव्हा जन्माला आलो बाबा तेव्हा नागवं चालण नागवं जाणार आहे. फक्त आपण हा देह कसा आहे नागवाच आहे, पण आपण त्याला वस्त्र घालून झाकून घेतला. नाहीतर हा देह कसा आहे, हा देह नाशिवंत मळमुद्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्म कीटकाचा सांधा, रब रब दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा, स्मरित हरिहर चरण जाई गोविंदा, पडियेगा मदालगा सोहम जो दुर्वा. हा देव कसा आहे बाप, मळापुत्राने भरला नाशिवंत देह आहे. आणि या नाशिवंत देहाला जर आपल्याला पवित्र करून घ्यायचं असेल तर माझे माऊली हरिपाठात सांगतात, हरिपाठ कीर्ती मुखे तरी गाय अरे पवित्र होय देह त्याचा. माय बाप तुम्ही वरून किती शॅम्पू लावा, किती फेऱ्या लावा, किती विकू चिटुंबो वापरा माय बाप, पण या देहाला जर आपल्याला पवित्र करून घ्यायचं असेल फक्त आणि फक्त देवाच्या नामाने होत असतो माय बाप. पण आपल्याला नागवायचे नाही, नागवायचा नाही माय बाप. पण अहंकार कोण्या गोष्टीचा करू नका. पण काही काही लोकांना रूपाचा अहंकार, ज्ञानाचा अहंकार, महालवाडीचा अहंकार, एवढा अहंकार करून काय करता हो. मी एका ठिकाणी भारुडाला गेलो मावशी, त्या गावातल्या काकाची मी नक्की गावात आपला हात कोणी धरू शकत नाही. मी म्हणलं असं काय आहे तुमच्याकडे का तुमचा हात कोणी धरू शकत नाही. असं काहीच नाही म्हणे, पण आपला हात कोणी धरू शकत नाही. त्यांनी सांगितलं नाही म्हणून मी त्यांच्या शेजारीला विचारलं, होती म्हटलं याच्याकडे असं काय आहे का तो यायचा हात कोणी धरू शकत नाही. कसा काय धरण महाराज म्हणे, कसा काय धरण महाराज म्हणे, यायच्या दोन्ही हाताने खरूज नाही म्हणे. खरूज झालेल्या माणसाचा हात कोणी धरण को, ज्याली त्याच्या अंगाची खरूज आपल्या अंगाला कोण घ्यायची नाही, हात धरण का नाही. खरूज म्हणून याचा हात कोणी धरे नाही, याचा सुद्धा त्याला अहंकार झाला होता नाही बाप. पण अहंकार कोण्या गोष्टीचा करू नका. तुमच्या घरी किती स्टाईलच्या बाथरूम बाजूला असू द्या, पण तुम्हाला शेवटच्या गुरु मात्र अंगातच केला जातो. तुमच्या घरी किती महालवाडी बांधून असू द्या, पण शेवट मात्र तुम्हाला स्मशान भूमीतच पेटवलं जातं, त्या घरात पेटवलेलं जात नाही. खाली हात आया है खाली हात जाएगा, तूने जो कमाया है कोई दूसरा ही खाएगा. खाली हाताने नाही रे बाप, खाली हाताने नाही. पण अहंकार कोण्या गोष्टीचा करू नका. आपलं इथं काहीच नाही, आपल्या सोबत काहीच येणार नाही बाप. फक्त या मुखाने घेतलेलं हरिनाम आणि या हाताने केलेलं दान, याच्याशिवाय काहीच येणार नाही. पण मग देवाचं नाम कधी घेतलं पाहिजे, तर डंग डंग पिंट्याचे बाबा लग्न करायचा विचार आहे का. म्हणून आहे बाप या मुखाने घेतलेलं हरिनाम आणि हाताने केलेलं दान, याच्याशिवाय आपल्या सोबत काहीच येणार नाही. म्हणून माय बाप पण देवाचं नाम कधी घेतलं पाहिजे, तरुणपणात घेतलं पाहिजे. आपण जर म्हातारपणात देवाचं नाम घ्यायला गेलं तर काय होते, कानाने बरोबर ऐकायला आपल्या तोंडातून बरोबर शब्द निघत नाही, हाताने बरोबर टाळी वाजत. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगून जाईल. एका ठिकाणी एक तरुण मुलगा होता, 4-5 म्हातारे लोक होते. तो मुलगा म्हणजे मी समोरून भजन म्हणतो, माझ्या नंतर तुम्ही म्हणा. त्या मुलाने एवढं सुंदर भजन म्हटलं, कोणतं म्हणलं,
दिनाची माऊली आजी म्या गती ठेवनिया कर उभी राहे मिटेवर दिनाची माऊली आजी म्या त्या मुलाने एवढं सुंदर भजन म्हटलं तो मुलगा म्हणे माझं म्हणणं झालं आता तुम्ही म्हणा म्हणे मग जी म्हातारी लोक होती ना ती मागून म्हणायला लागली कशी लागली दिन्याची माये मेली आजच म्या पेटवली दिन्याची माये मेली आपल्या दिन्याची माई तर जिवंत दिसते आणि हे म्हणून राहिली का दिन्याची माय मेली आजच पेटवली कशामुळे झालं माय बाप त्यांच्या कानाने बरोबर ऐकायचं होतं तोंडातून बरोबर शब्द निघत नव्हता त्याच्यामुळे दिनाची माऊली म्हणायचं तर दिन्याची माय मेली झालं पण परमार्थ जर करायचा असेल तर कधी केला पाहिजे करणा भाग्यवंत नक्की हरी कीर्तनात नक्की हरी कीर्तनात मन माझे नादबाबा शेवटच्या चरणात सांगतात सभा मंडपी दोघेची दोघे एका जनार्दनी नाचता पिसो हो गोगे ही असल्या प्रकारची सभा आहे बाप माझे साधू संत या ठिकाणी नाचण्यासाठी सांगतात नाही बाप तुम्ही म्हणाल भाई आमच्याच गावात आणि आमच्याच गावातला नवरा गेला एवढ्या लोकांसमोर सांगते की बाबा बाबा याचं माझं लग्न लावा हा काय माझा नवरा नाही मी काही त्याची बायको नाही पण माझ्या नाथबाबांनी कोणाचं लग्न लावायला सांगितलं या 3.5 हाताच्या देहामध्ये जो मन नावाचा नवरा बुद्धी नावाची बायको आहे त्या मनाचं बुद्धीचं लग्न लावायला सांगितलं बाबा जसे नवरा बायको संसाराचे 2 चाक आहे ते नवरा बायको जर दोघे एका विचाराने चालली त्यांचा संसार सुरक्षित चालतो माय बाप तसेच ते मन आणि बुद्धी जर एका विचाराने चालले त्या देहाचा सुद्धा संसार सुरक्षित चालतो म्हणून माझ्या नाथबाबांनी त्या मनाचं बुद्धीचं लग्न लावायला सांगितलं तुम्ही सुद्धा त्या मनाचं बुद्धीचं लग्न लावा आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या माय बाप म्हणून ज्यांना भगवंताने हात दिले तर ते हात वर्त करा ज्यांना डंग मागचे तुम्हाला वेगळं सांगायला लागेल का असे नका करू चांगले असे करा रात सकाळच्या काकड्यापर्यंत करू जमन का मी 5 मिनिटात लगेच दुसरं पात्र घेऊन येते कोणी उठून जाऊ जो उठून जाईल त्याले चिकन गुनिया तुमच्या तोंडानं होईल म्हणलं म्या नाही म्हणलं खाली हात करायला सांगितले कसे केले तुम्ही लगेच 5 मिनिटात दुसरं पात्र घेऊन येते कोणी उठून जाऊ काही ठिकाणी उठून गेले तर दुसऱ्या दिवशी वापसच आले म्हणून कोणी उठून जाऊ नका 5 मिनिट देवात भजन लगेच 5 मिनिटात दुसरं पात्र घेऊन येते नमः शिवाय